यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। बालाजी अमाइन्सच्या शेअर्समध्ये आली तेजी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूरमधील बालाजी अमाइन्स या केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी दिसू लागली आहे। कंपनीनं 2 दिवसांपूर्वीच डायमिथाइल इथर या नव्या उत्पादनाचं व्यावसायिक उत्पादन सुरू केलं असून भारतातील पहिला कमर्शियल DME प्रकल्प सोलापुरातील MIDC मध्ये उभारला आहे। बालाजी अमाइन्सचा शेअर 15 सप्टेंबर 2021 रोजी तब्बल 5220 या उच्चांकावर पोहोचला होता। 9 फेब्रुवारी 2000 रोजी शेअर्सची किंमत 1.56 इतकी होती। सध्या कंपनीचा शेअर सुमारे 1800 ते 1875 दरम्यान ट्रेडिंग करत असून अलीकडील काही दिवसात त्यात जोरदार वाढ झाली आहे। कंपनीच्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली। काही दिवसांपूर्वी शेअर 20% वाढला आहे। DME प्रकल्पामुळे LPG मिश्रण करण्याची आणि पर्यायी इंधन क्षेत्रात कंपनीला मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकीकडे LPG आणि इंधन तुटवडा असताना पर्यायी इंधन देणारा हा DME प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाल्यानं गुंतवणूकदारांचं लक्ष पुन्हा बालाजी अमाइन्सच्या शेअरकडे वळलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यामुळे 22 मे रोजी होणारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक करण्यात आली रद्द। जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांची माहिती। सोलापूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा, कोणतीही टंचाई नाही। जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांची माहिती। सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात होणार सुनावणी। सोलापूर महापालिका आता कर्मचाऱ्यांना गणवेशाची सक्ती करणार। महापौर विनायक कोंडल यांचा निर्णय, रंग कोणता असावा याबाबत आयुक्तांबरोबर चर्चा करणार। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 7 तसंच पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त AC बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता सुरू। जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटल बोर्ड काढण्याचे आदेश देऊनही सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक ठिकाणी डिजिटल बोर्ड्स जैसे थे। नगरसेवक चेतन नरोटे यांची पुन्हा सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी तर शांतलिंग षटकार यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी निवड। सोलापूर महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकाम मोहिमेला 31 बांधकाम व्यावसायिकांनी कोर्टातून मिळवली स्थगिती। बकरी ईद निमित्त सोलापूर पोलीस आयुक्तालयात आज 4 वाजता पोलीस आयुक्त M राजकुमार घेणार मुस्लिम धर्मगुरू, शहर काझी आणि शांतता कमिटी सदस्यांची बैठक। सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील महिन्यापर्यंत बसवण्यात येणार 16 कोटी रुपयांची MRI मशीन। अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांची माहिती। 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना देखील सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाच्या बाजूने बनवलेल्या स्ट्रीट बाजारवरून 1.25 लाखांची कॉपर वायर गेली चोरीला। संत तुकाराम महाराज यांचे वंशज विठ्ठल उर्फ श्री ज्ञानेश्वर देहूकर महाराज यांचं निधन। काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड।
कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी. मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मानधन लाडक्या बहिणींना देण्यासाठी शासनाकडून 730 कोटी रुपयांचा निधी जारी. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. मायक्रोसॉफ्टचे सर्वात मोठे डेटा सेंटर याच वर्षी हैदराबादमध्ये होणार सुरू. 1,60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. पुणे ते सातारा या महामार्गावर 5 ठिकाणी उभारले जाणार उड्डाणपूल. 6,000 कोटींचे प्रकल्प नितीन गडकरी यांनी नुकतेच पालखी मार्ग दौऱ्यात केले मंजूर. काम पूर्ण झाल्यानंतर पुणे सातारा प्रवास अवघ्या 1 तासात होणार. 23 मे रोजी होणारी UPSCची पूर्वपरीक्षा तर 19 एप्रिल रोजी NDA आणि CDS या पदांकरिता होणार परीक्षा. संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी. आरोपी जयराम चाटे यानं न्यायालयाकडे जामिनासाठी केलेला अर्ज, त्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता. देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अवघ्या 5 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर 100 लाख फॉलोअर्सचा आकडा पार केलाय. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. तुमच्या बाजूने अनुकूल अहवाल देतो असं सांगून 5 लाखांची लाच मागणारे भुसावळ येथील उपनिबंधक जगदीश बारी यांना अँटी करप्शननं ठोकल्या बेड्या. राज्यात भूमी अभिलेख विभागाची 50 नवी कार्यालय सुरू होणार. तसंच या विभागात प्रलंबित असलेल्या 10,683 पदांचा आकृतीबंध देखील अस्तित्वात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे यांच्या मोबाईलमधून पेपर विकत घेणाऱ्यांची अनेक नावं मिळू लागली. अनेक डॉक्टरांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी पेपर विकत घेतल्याचा संशय. पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामधून चांगलाच होतो व्हायरल. एकीकडे मोदी मेलोडी मेलोनी यावर प्रचंड रील्स व्हायरल होत असताना शरद पवार म्हणाले, मोदी जगात भारताची प्रतिमा जपत आहेत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.